त्याची प्राप्ती म्हणजे भागवत आहे. भागवत म्हणजे काय तर भागवत हे अमरत्व प्राप्त करून देणारं परमगुह्य तत्वज्ञान म्हणजे भागवत आहे. म्हणून या भागवताचा अखंड शेजार करायचा. शेजार म्हणजे सातत्याने त्याच्या सानिध्यामध्ये राहायचं. आणि म्हणजे काय करायचं? त्वदीयं वस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पये तेन तद्विंग्री कमले रतिं मे यच्छ शाश्वती. हे गोविंदा, तुमची वस्तू मी तुम्हालाच समर्पण करत आहे. भागवत करतो म्हणजे काय करतो आपण? त्याचंच त्याला अर्पण करतो. 7 पेराचा बांबू आहे, 7 दिवसाचं भागवत आहे, वासनातून मुक्त करणारा आहे. हा बांबू आम्ही प्रतिकात्मक ठेवतो. बांबू कोणी दिला? त्यानेच दिला ना, निसर्गानेच दिलेला आहे. नारळ आम्ही इथे ठेवतो, कलश ठेवतो, कलश मांडतो, त्या कलशात पाणी ठेवतो. पाणी कोणी दिलेलं आहे? तो स्वतः इथे अवतरित झालेला आहे. श्रीफळ कोण आहे? तोच आहे. आम्ही भागवतामध्ये येऊन टाळ्या वाजवतो, त्याच्या नामासाठी टाळ्या वाजवतो. हे हात कोणी दिले? त्वदीयं वस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पय. तूच दिलेलं तुला समर्पण करतोय बाबा. आम्ही काही याच्यातलं आणलं का? ही वाणी कुणी दिली? त्याने दिली. आणि म्हणून ही वाणी इथपर्यंत जातीये, तुमच्या श्रवणेंद्रियांपर्यंत जातीये. हे कुणी दिलेत? त्याने दिलेले आहेत. ऐकतोय, उपकार नाही करत आहे, त्याचंच त्याला अर्पण करतोय. या वाणीतून निघतं ते कोण देतं? इथे सद्गुरु करता करविता आहे, सद्गुरु वदविता आहे. हा देह एक माईक आहे. उद्या माईक जर म्हणालं की मी भागवत कथा खूप छान केली तर कोणी विश्वास ठेवेल का? माईक करतं का भागवत? नाही. तसं या देहाने म्हणावं का मी केलेली भागवत कथा छान झाली म्हणून? नाही. याचा वदविता धनी वेगळा आहे, सद्गुरु करता करविता आहे. म्हणून त्याचीच वस्तू त्याला आम्ही अर्पण केलेली आहे. मग त्याची वस्तू त्याला दिली, त्याच्या चरणकमलांचं शाश्वत प्रेम त्यांनी मला द्यावं अशी जर भावना असेल तर याच्यामध्ये सातत्य राखणं गरजेचं आहे. एकदा भागवत कथा केली झालं का? नाही. सातत्याने भागवत करायचं आहे. मग हे भागवत केलेलं कसं आहे, कसं झालं? करविली तैशी केली कटकट म्हणतात. केली तशी नाही, करविली तशी केली कटकट. म्हणजे करता मी आहे का इथे? नाही. करता परमात्मा आहे, करता सद्गुरू आहे. म्हणून करविली तशी केली कटकट. देव जाणे, मला नाही कळत म्हणजे मी कोण आहे? मी अज्ञानी आहे. ही चांगली आहे का वाईट झाली मला कळत नाही. वाकडी का नीट देव जाणे. तरी न्यूनते पुरते. जर कमी झालेला असेल तर तू भरून घे. कुणाला आठवतो तो दृष्टांत सांगितलेला? एक 5 वर्षाची मुलगी येते, बोबडी बोलते, ABCD EFG झेड म्हणते. मग ते पुजारी विचारतात, का गं बाई रोज येते तू देवापुढे 5 मिनटं पुटपुट पुटपुट करते, कोणते श्लोक म्हणती? ती म्हणते, पुजारी काका मला तर काही येत नाही, मी ABCD EFGHIYJK झेलपर्यंत पूर्ण म्हणते. आणि देवाला म्हणलं, देवा तुझे स्तोत्र याच्यातले कलून घे. याच्या बाहेर तर स्तोत्र नाही आहेत, याच्या बाहेर तर मंत्र नाही आहे. आणि खरंच आहे ना, 12 खडीच्या बाहेर मंत्र आहेत का? 12 खडीच्या बाहेर स्तोत्र आहेत का? नाही. आणि म्हणून जर याच्यात कमी पडला असेल तर तूच भरून घे. आणि जर माझ्याकडून जास्त झाला असेल तर कमी करून घे. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे. म्हणजे याच्यातला कर्ता कोण झाला? परमात्मा झाला, सद्गुरू झाला. मी झालो का? नाही. मग जेव्हा मी माझं संपतं तेव्हा तू तुझं येतं. हे तुमते विनवितू असे. जेव्हा तू तुझं होतं तेव्हा भगवंत येतो आणि भगवंत कर्ता बनून सगळं करवून घेतो. म्हणून पुढचं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे.
की सगळा करता करविता तो आहे, सगळा बोलविता धनी जर तो आहे, हे मान्य आहे? मग मोक्षदाता तो, नाही तर दुसरा कोण आहे? मोक्षदाता कोण आहे? तोच आहे. जर आम्ही 7 दिवस मनापासून भागवत कथा ऐकली, आम्हाला जमेल तितक्या वेळामध्ये आम्ही मनापासून भागवत कथा श्रवण केली, तर आम्हाला मोक्ष देणारा कोण आहे? तोच आहे. आणि आम्हाला सगळ्यांना 100% मोक्ष मिळणार आहे. हा विश्वास कुणाचा आहे? माझा आहे. प्रत्येकाने म्हणा, माझा आहे. आणि माझ्या विश्वासाच्या आधारावर भगवंत मला मोक्ष देणारा आहे. आणि म्हणून भागवताच्या समाप्ती शेवटी एकच दान त्याला मागायचं की भगवंता हे एकच दान दे, तुझा विसर न व्हावा. कधीही त्याचं विस्मरण होऊ द्यायचं नाही. आणि भगवंताच्या स्मरणात जेव्हा मरण येतं, भगवंताच्या स्मरणात जेव्हा मरण येतं, ते मरण नसतं, तर ते मोक्ष असतो. आणि म्हणून सातत्याने नामस्मरण करायचं. मृत्यू कधी का येईना, मला मोक्ष नक्कीच मिळणार आहे, ही खात्री आहे. भागवताची फलश्रुती. पादयो समजायते तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं, प्रणामो दुःखशमनः, तं नमामि हरिपरं. त्वदीयं वस्तु गोविन्दं तुभ्यमेव समर्पये. तेन तद्भिङ्री कमले रतिं मे यच्छ शाश्वतीं. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितू असे. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं, देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरं. देहि मे परमेश्वरं, देहि मे परमेश्वरं. या सभा मंडपात येण्यापूर्वी आपलं स्वागत केलं जातं ते रांगोळीने. रोज